हॅलो फ्रेंड्स, आज मी माझ्या बेबीसाठी चहा बनवणार आहे. एकदम सिंपल. तर चला तर आज आपण चहा बनवू. त्याप्रथम आधी गॅस चालू करू. गॅसवरती चहाच्या प्रकारचे भांडे आहे. चहाला ते पातेल्याला दांडा असलेलं दांडा आपण पातेले घेतलेलं आहे. मी दोघांसाठी, माझ्या आणि माझ्या बेबीसाठी चहा करणार आहे. त्यामध्ये मी 1 कप पाणी, 1.5 कप पाणी टाकतो टोटल. त्यानंतर 2 स्पून साखर, 2 स्पून चहा पत्ती आणि बारीक गॅसने त्याला उकळून देतो. आता आपला चहा शिजत आहे. बारीक गॅसने आपण चहा शिजवत आहे. आपला चहा चांगल्या पद्धतीने उकळलेला आहे. त्यामध्ये आपण 1 कप दूध टाकतोय. एकदम घरच्या म्हशीचे प्युअर दूध आहे. चहाला जेवढं चांगले दूध तेवढा चहा चांगला लागतो. तर आपल्या चहाला उकळी आलेली आहे. चांगले डबल 2-3 वेळा जरा उकळी येऊन द्यायचं, म्हणजे चहा आटल्यामुळे चहाला चांगली टेस्ट येते. त्यामुळे चहा एकदम माझ्या बेबीला चांगला वाटेल अशा मी पद्धतीने चहा करतो. बेबीला चहा नाही आवडला तर माझी बेबी चहाच पित नाही. थँक्यू बेबी. चहा आपला चांगल्या पद्धतीने उकळलेला आहे. आता आपण हा चहा पिण्यासाठी तयार आहे. चहा आपला तयार झालेला आहे, तुम्ही पाहताय. तर बेबीसाठी माझ्या चहा तयार झालेला आहे. हा आहे सुंदर स्पेशल घरगुती एकदम सिंपल चहा. त्यासाठी आपण बेबीला चहा बरोबर खारी खायला देणार आहे. तर बेबीला चहा आणि खारी खूप आवडते, त्यामुळे आपला चहा घरगुती पद्धतीने तयार झालेला आहे.